आई वडिलांना सांभाळणं हे प्रत्येक मुलाचं कर्तव्य आहे. हे सगळं असलं तरीही काय होतंय की बऱ्याच वेळेला नवरा बायकोच्या नात्यामध्ये त्या मुलाला सांगितलं जातं तू किती खर्च करतो, ती किती खर्च करते. त्यांची फायनान्शियल इन्सिक्युरिटी असते की बायको बरोबर हा स्पेंड जास्त केला किंवा ह्या दोघांनी मिळून काहीतरी ट्रिप्स केल्या, घर घेतलं, दोघांनी वेगवेगळ्या गाड्या घेतल्या तर आपल्याला फंड्स कमी पडतील. असाही एक ट्रेंड आहे की मग बाबा राहू दे, तू वेगळं राहा पण आम्हाला आमचं प्रोटेक्शन पाहिजे. हाही एक वाढलेला आहे. मी याच्यामध्ये बाईचीच बाजू घेते असं किंवा नवऱ्याचीच बाजू घेते असं नाही, पण हाही एक प्रकार वाढलेला आहे. तो मुलींबाबतीत पण आहे. आता कसं ट्रेंड आलंय एकच मूल पाहिजे आणि मग आपली मुलगी जर लग्न होऊन गेली इतके वर्ष आपला फायनान्शियल सपोर्ट करते, आता मग तिचं फायनान्शियल आपल्याला सपोर्ट बंद होईल, मग हिचं लग्न करायचं का नको. मग हिने पैसे कमी द्यायला सुरुवात केली तर मग त्यांच्यामध्ये भांडणं लावून देणे. ते जुने आता सासू सुनेचं आणि ते घरातले जॉईंट फॅमिलीचे किंवा कुकिंग वरून हा स्वयंपाकघरातली कामं, घरातली कामं हे सगळं आता ते कमी झालंय. बाकीच्या गोष्टी ह्या जास्ती वाढलेल्या आहेत.